महाराष्ट्राला देशाचं ग्रोथ इंजिन म्हटलं जातं. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तर पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही उद्योग आणि रोजगाराची महत्त्वाची केंद्र आहेत. मात्र आता महाराष्ट्राच्या उद्योग विश्वाबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील तब्बल 36,211 खाजगी कंपन्या बंद पडल्या आहेत. विशेष म्हणजे ही माहिती विरोधकांनी किंवा एखाद्या खाजगी संस्थेने दिलेली नाही, तर केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही आकडेवारी समोर आली आहे. मग या कंपन्या बंद का पडल्या? कोणत्या शहरांना याचा सर्वाधिक फटका बसला आणि यामुळे रोजगाराचं किती नुकसान झालं? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. महाराष्ट्रातील कंपन्यांच्या सद्यस्थितीबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर केंद्र सरकारने दिलेल्या उत्तरातून राज्यातील कंपन्या बंद पडल्याची ही आकडेवारी समोर आली आहे. आकडेवारीनुसार मागील 5 वर्षात महाराष्ट्रात 36,211 खासगी कंपन्या बंद पडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक कंपन्या मुंबईत बंद झाल्या आहेत. मुंबईत तब्बल 12,009 कंपन्या बंद झाल्या. त्यानंतर पुण्यात 6,433 तर ठाण्यात 4,704 कंपन्या बंद झाल्या आहेत. नागपूरमध्ये 1,478, नाशिकमध्ये 840, रायगडमध्ये 822 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 654 कंपन्या बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील प्रमुख आर्थिक आणि औद्योगिक शहरांमध्ये मोठ्या संख्येने कंपन्या बंद झाल्या आहेत. आता या कंपन्यांमध्ये कोणत्या क्षेत्राचा समावेश आहे हेही महत्त्वाचं आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार ट्रेडिंग क्षेत्रातील 4,196 कंपन्या, बांधकाम क्षेत्रातील 2,356 कंपन्या तर कृषी क्षेत्रातील 1,178 कंपन्या बंद झाल्या. याशिवाय सेवा आणि इतर क्षेत्रातील अनेक कंपन्यांचाही या आकडेवारीत समावेश आहे. पण या सगळ्यापेक्षा मोठा प्रश्न आहे तो रोजगाराचा. कारण एखादी कंपनी बंद पडली की त्याचा परिणाम फक्त कंपनीच्या मालकावर होत नाही, तर त्या कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, कंपनीशी जोडलेले छोटे व्यावसायिक आणि स्थानिक अर्थव्यवस्था या सगळ्यावर परिणाम होतो. मात्र या 36,211 कंपन्या बंद पडल्यामुळे नेमके किती रोजगार गेले याची स्पष्ट आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. तसंच या कंपन्या कोणत्या कारणांमुळे बंद पडल्या याबाबतही सविस्तर माहिती आवश्यक आहे. दरम्यान ही आकडेवारी समोर आल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राला देशाचं ग्रोथ इंजिन म्हटलं जात असताना हजारो कंपन्या बंद पडत आहेत आणि लाखो तरुण रोजगारापासून वंचित होत आहेत, असा दावा करत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी राज्यकर्त्यांनी सत्तेच्या राजकारणापेक्षा उद्योग, रोजगार, शिक्षण आणि आरोग्यासारख्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावं अशी भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रात 36,000हून अधिक कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी निश्चितच गंभीर आहे. मात्र यामागची कारणं आणि रोजगारावर झालेला प्रत्यक्ष परिणाम समोर येणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कंपनी बंद होणं म्हणजे फक्त एका व्यवसायाला टाळं लागणं नाही, तर अनेक कुटुंबांच्या रोजगाराचा आणि भविष्यातील संधीचा प्रश्न असतो. आता सरकार या आकडेवारीची दखल घेऊन उद्योग आणि रोजगारासाठी कोणती ठोस पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.